नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेती आणि हवामान यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो, जे आहे याबद्दलचा सविस्तर हवामान अंदाज. तर त्याआधी मित्रांनो, जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आज दिनांक आहे 24 ऑगस्ट आणि उद्या आहे 25 तारीख. तर उद्याच्या दरम्यान आणि राज्यामध्ये आपलं जे आहे अजून 25 आणि 26 तारखेच्या दरम्यान राज्यातील फक्त जे आहे मुंबई, नाशिक तसेच कल्याण, डोंबिवली, पुणे, रत्नागिरी, दापोली या परिसरामध्ये फक्त जे आहे पावसाचा जोर हा जास्त राहील. आणि तसेच आहे मराठवाडा, खान्देच्या परिसरामध्ये आणि विदर्भ या भागामध्ये आपलं जे आहे उद्या पुढील 2 दिवस म्हणजे उद्या 25 तारखेला उद्या फक्त दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान राज्यातील जे आपला थोडंफार भाग बदलत हलका ते रिमझिम पावसाची शक्यता राहील. आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आता 27, 28 आणि 29 पुढील 3 दिवस जे आहे राज्यामध्ये चांगला जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. हा पाऊस सगळीकडे पडणार आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहील. आणि 27 तारखेला जे आहे राज्यामध्ये म्हणजे गणेश चतुर्थी आहे आणि या गणेश चतुर्थीच्या दिवशी राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे पावसाची जोरदार हजेरी आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये सध्या जे आहे पावसाने सध्या उघडीप दिलेली आहे. परंतु राज्यामध्ये आता पुढील 3 दिवस म्हणजे 27 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाची पुन्हा एकदा जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आमचा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर धन्यवाद.